Hare
Panduranga
सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे किरिय स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ध्यान मूलम गुरुरमूर्ती पूजा मूलम गुरुरपदम। मंत्र मूलम गुरुरवाक्यम मोक्ष मूलम गुरुरकृपा। मोक्ष मूलम गुरुरकृपा। विठ्ठल अकल्पायुष्य व्हावे तया कुळा। माझिया सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा न हो कोणे काळी। ही संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत शिरोमणी ज्यांना चंद्रभागेने अंगाखंड्यावरती खेळवलं, पंढरपुराने ज्यांचं बालपण पाहिलं, असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येकाचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य असतं की परिहार देणं। आता तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे की कारण काय आहे, तरी पण मी सांगते, ऐकून घ्या। तर आज आमचे सौ केरन हिवरे आई, केरन आई म्हणलं जातं त्यांना, आणि दुसरे आमचे अनंतभाऊ हिवरे, त्यांना भाऊ म्हणतो आपण। या केरन आई आणि अनंतभाऊचा आज लग्नाचा 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सव आज ते साजरा करतायत। आणि त्या निमित्ताने ही आज कीर्तन सेवा त्यांनी माझ्यापर्यंत पोहोच केली। आणि निवडावंसं वाटलं। अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी सकळा हरीच्या दासा। नामदेव महाराज काय म्हणतात की
पायशु व्हावे तुला कळा, अकल पायशु व्हावे कुळा माझ्या सगळ्या हरीच्या दासा. अकल पायशु त्यांना मिळू दे, त्या कुळाला मिळू दे की जे हरीचे दास आहेत, जे हरीचं भजन कीर्तन करतायत, अशांना अकल पायशु मिळू दे. कल्पनेची बाधा न हो कोणी काही, त्यांना कल्पनेची बाधा कधी होऊ देऊ नको. त्यांच्या जीवनामध्ये दुःख असं येऊ देऊ नको आणि अहंकाराचा वारा न लागू राजसा. त्यांच्या मनामध्ये अहंकार कधी सुद्धा येऊ देऊ नको. नामदेव महाराज काय म्हणतात की त्यांना कल्पनेची बाधा तर नाही झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर अहंकार सुद्धा त्यांना नाही आला पाहिजे. आणि मग पुढे काय होईल? नामा म्हणे दया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. त्यांचा देवा कल्याण कर की ज्यांच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाम आहे. हा झाला अभंगाचा सोपा सरळ भावार्थ. आज आपण प्रत्येक जण खूप भाग्यवान आहोत. आता तुम्ही म्हणाल की भाग्यवान कसं? तू कीर्तन सांगते ना आम्ही ऐकतो म्हणून भाग्यवान नाही. आपण भाग्यवान का आहोत? पाठीमागं असं का ठोका का? तुम्ही काय मला दिसत नाही पण मी तर दिसते ना तुम्हाला. इकडे लक्ष द्या. तर आज आपण का भाग्यवान आहोत हे लक्षात घ्या. कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये 3 गोष्टी मिळाल्या. पहिला मुद्दा, आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, साधू संतांच्या भूमीमध्ये झाला. परंतु आपल्याला 3 गोष्टी मिळाल्या म्हणून आपण भाग्यवान आहे. पहिला म्हणजे देव. पहिला काय मिळाला? मिळाला का नाही पंढरीचा पांडुरंग परमात्मा? होय तरी म्हणा की पाठीमागं का तुम्हाला नाही मिळाला? फक्त उभारले त्यांनाच मिळाला काय? सगळ्यांना मिळाला. पहिलं काय मिळालं? पंढरीचा पांडुरंग परमात्मा देव मिळाला. आणि दुसरा का भाग्यवान आहे? दुसरी कोणती गोष्ट अशी आपल्याला मिळाली? तर दुसरी गोष्ट मिळाली की संत. दुसरं काय मिळालं? संत. आणि तिसरी गोष्ट काय मिळाली माहितीये का? महाराष्ट्राला तिसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा मिळाला. किती भाग्यवान आहे हो. असा राजा पुन्हा होणे नाही. कारण जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण इथं बसून भजन कीर्तन काय केलं असतं का? आज त्यांचे उपकार आहेत म्हणून आपण हे करतोय सगळं. राजाने स्वराज्याची स्थापना केली म्हणून आज हे सगळं आपण करू शकतोय. म्हणून आपण भाग्यवान आहे. पहिला म्हणजे आपल्या जीवनामध्ये देव आला. पंढरीचा पांडुरंग परमात्मा किती जवळ आहे. आपला जन्म कुठे झाला? सोलापूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात झाला तर भाग्यवानच आहे. परंतु त्यातल्या त्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात पंढरपुराजवळ. किती भाग्यवान आहे तुम्ही. पण आम्ही स्वतःला कधी भाग्यवान समजतच नाही. आम्हाला सदा दुःखच वाटतं. दुसरा माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे, ती लय भाग्यवान आहे, मी कमी भाग्यवान आहे. सांगू का कसं? होय म्हणा पाठीमागं. तर ऐका, 2 मित्र होते आणि शेजारी राहायचे. 2 मित्र होते, शेजारी राहायचे. दोघांचंही लग्न झालेलं होतं. शेजारी राहायचे आणि एका मित्राच्या घरातून सारखं भांडणाचा आवाज यायचा. सतत नवरा बायको भांडत असायची. सतत नवरा घरात आला की हिचं सुरू झालंच. सतत भांडणं. आणि जे दुसरा मित्र होता त्याच्या घरातून सारखा हसण्याचा आवाज यायचा. पहिल्या मित्राच्या घरातून भांडण्याचा आवाज यायचा आणि दुसऱ्या मित्राच्या घरातून हसण्याचा आवाज यायचा. मग एक दिवशी बायको वैतागली, असंच म्हणली. काय म्हणली? रोज म्हणली भांडायचं. किती दिवस झाले म्हणले आमच्यात रोजच भांडणं असते. काय करावं म्हणली आता? हे कुठं तर मिटलं पाहिजे म्हणली. शेजारी म्हणलं रोज हसण्याचा आवाज येतो ना, आम्ही रोज भांडतोय म्हणली. असं नाही झालं पाहिजे. आज नवऱ्याला आल्यावर बोलतीस म्हणली घरी की आपण दोघं इथून पुढे भांडायचं नाही. म्हणा भांडायचं नाही का? तर शेजारच्या घरातून हसण्याचा आवाज येतोय. आणि मग नवरा घरी आला आणि मग बायको म्हणली, ह्या बघा दारात आहे तेवढं, हे बघा तुम्हाला सांगते, अगोदर आतमध्ये या. आपण इथनं पुढं भांडण करायचं नाही. ते बघा शेजारचे म्हणले तुमचा मित्र किती हसण्याचा घरात आवाज येतो ना, आपल्यासारखा भांडण्याचा आवाज येतो म्हणले. आपण इथनं पुढं भांडण करायचं नाही. मग आता भांडण मिटवासाठी काय करायचं? तर त्या शेजारच्या मित्राकडे जायचं आणि त्याला विचारायचं की तुम्ही का बाबा हसता सारखं? तुमच्या हसण्याचं कारण विचारा, त्याच्या हसण्याचं कारण विचारून मग आपण दोघं येऊ तसं वागू आणि भांडण करायचं नाही.
आणि मग तसं झाल्यानंतर तो म्हणला चालते, मला जातो विचार. तो गेला मित्राकडे गेल्यानंतर मित्राला म्हणला की बाबा आमच्या घरात तर काय सारखं भांडण्याचा आवाज येतोय, पण तू लय सुखी दिसतोय. म्हणला तुझ्या घरात कसं काय हसण्याचा आवाज येतोय, जरा सांग की. मित्र म्हणला नाही. अरे सांग की. आता हे तू लय प्रेस करायला म्हणून सांगतोच म्हणलं की ऐकू. काय म्हणलं माहितीये का, आता माझं दुःख तुला सांगून उपयोग नाही, तरी पण तुला प्रेस करायला म्हणून मी सांगतो, ऐकूनच घे म्हणून. काय म्हणलं, आमच्यात पण भांडणं लागते ती, पण आम्ही काय करतो म्हणलं माहितीये का, भांडणं लागले की मी पुढे पळतो, बायको माझ्या मागे पळते. आणि काय करून पळते, बेलनं घेऊन मागे पळते. मला मी पुढे पळतो, ती मागे पळते, बेलनं हातात घेऊन पळते. आणि म्हणलं बेलनं फेकून मारते पळता पळता. आणि फेकून मारलं की बेलनं हुकलं की मी हसतो म्हणलं, आणि बेलनं लागली की ती हसते म्हणलं. मग असं म्हणल्यावरती मित्र काय म्हणला, आला का तुझ्यापेक्षा माझं बरं नाही का म्हणलं. कारण इकडे तोंडाने तर होतं, इकडे बेलण्यानं म्हणल्यावर काय राहायचंय. म्हणून आपल्याला काय वाटतं की सदा आपण दुखे, दुसरा लय माझ्यापेक्षा भाग्यवान आहे सुखे. विठ्ठल आपण खूप भाग्यवान आहोत. पहिली गोष्ट देव मिळाला, आणि दुसरा संत. 18 पगड जातीमध्ये माझ्या साधू संतांनी जन्म घेऊन आपल्याला शिकवण दिली. एका पंढरीच्या पांडुरंगाची वाट आपल्याला दाखवली. भक्तीचा मार्ग सोपा करून आपल्याला दाखवला. जगामध्ये संत एक असे आहेत की ते स्वतःसाठी कधीच काय मागत नाहीत, ते फक्त जगाच्या कल्याणाचीच भावना ठेवतात.
काय दान मागितलं देवाकडे, त्यांचं हे प्रसादनच की अकाल पाय शोभावे तया कुळा माझी असं का हरीच्या दासा. नामदेव महाराज मागणं मागतायत. मग आता विचार करा, एखाद्याला जर आपल्याला काही मागायचं असेल तर मागणाराही त्या क्वालिटीचा पाहिजे आणि देणाराही त्याच क्वालिटीचा पाहिजे, आणि ज्याच्यासाठी मागायचं आहे तोही त्याच क्वालिटीचा पाहिजे. का वेगळं मागून जमल? तसं नाही. अहो, एखाद्याला आपण 100 रुपये मागतोय पण त्याच्या पुढच्याकडे 200 रुपये असायला हवेत. आपण 100 मागितल्यावर ते देईल का 100? त्याच्याकडे 100च आहे आणि मीही 100 मागते, तो 100 मला देईल का? नाही देणार. त्याच्याकडे 200 रुपये असावे लागतील तर तो मला त्यातले 100 रुपये देणार. जर त्याला 100 मागितलं तर तो काय म्हणाल, मी ह्याला 100 देऊन मी काय रिकामा? तसं चालणार नाही. म्हणजे मागणारा श्रेष्ठ असावा लागतो, त्याचा अधिकारही तेवढा असावा लागतो, आणि ज्याच्याकडे मागायचं तोही श्रेष्ठ असावा लागतो. त्याच्याकडे ही मागणी श्रेष्ठाकडेच मागणी केली पाहिजे. मग कोणासाठी केली पाहिजे? तो ज्याच्यासाठी करायची तोही तितकाच श्रेष्ठ असला पाहिजे. नाहीतर कोणासाठी मागणी करून उपयोग नाही. नाहीतर आजकाल कसं आहे, मोबाईलचं जास्त फॅशन चालू आहे, बरोबर ना? कारण असं एकदा काय झालं, मोबाईलचा इतका नाद. अहो, म्हातारा बाया सुद्धा फोन आला तर म्हणतात आलो आलो, हॅलो सुद्धा म्हणता येत नाही. आलो आलो म्हणतात तरी पण मोबाईल आलो आलो, हॅलो सुद्धा म्हणता येत नाही पण मोबाईल वापरतात. स्टँडर्ड आहेत आजकालच्या आजी सुद्धा. नाद करून आहो तुम्ही, कारण सगळी फॅशन लागते त्यांना सुद्धा. फॅशनची साडी, फॅशनचा ब्लाउज, चोळी ती सुद्धा तशीच लागते. आणि मग मोबाईल एक जण असंच बघत होता इंस्टाग्राम, इतका नाद, बघत बघत चालला वाटणी आणि स्वतःच्या घरात जायचं सोडून दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसला. मोबाईल बघत बसला तर त्या घरातली जी बाई होती, दुसऱ्याची बायको होती, तिनं काय केलं, ती पण सिरियल बघत होती टीव्हीवर. तुम्ही सुद्धा खूप तुमचा आज उपकार मानायला लागतील बरं का मला, कारण 7 ते 9 आमचा लागोपाठ बिजी असतो. मालिका पुढे काय होतंय, तुझ्यात जीव रंगला, बरोबर ना? माझ्या नवऱ्याची बायको मी नाही बघत, तुम्ही बघताय. आणि मग असं लागोपाठ 7 ते 9 आमचं सुरू असतं. परंतु आज तुमचं खरंच आभार मानायला लागतील बरं का माता बोललेलं, की तुम्ही आज इथं मला वेळ देताय, 2 तास माझी बडबड ऐकून घेताय. आणि मग ती पण बघत होती सिरियल, आणि सिरियल बघता बघता तिला माहित नाही आपला नवरा आहे का दुसऱ्याचा नवरा आहे. पाणी घेऊन आली, पाणी दिली त्याला तिकडे तोंड करून, तिला पण माहित नाही. आणि तिचा जो खरा नवरा होता तोही आला बघत बघत मोबाईल, आणि त्या माणसाला बघितलं की त्याला वाटलं ना चुकून दुसऱ्याच्याच घरात आलो, ती गेला तिसऱ्याच्या घरात. ही मोबाईलची अवस्था आहे आजकालची. मग अशासाठी मागणं मागून जमेल का? तो आहे का त्या लायकीचं मागणं मागायच्या? मागणं कोणासाठी मागावं, तो त्या लायकीचा, त्या श्रेष्ठत्वाचा तो असला पाहिजे. आणि मग नामदेव महाराज मागणं मागतायत, मग कोणाकडे मागतायत? कारण नामदेव महाराज हे एकनिष्ठ भक्त होते. नामदेव महाराज हे कसे होते? एकनिष्ठ म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाशिवाय ते दुसऱ्या कोणालाही मानत नव्हते, कोणापुढेही झुकत नव्हते. कटेवरी
नाही तो माझा देव नाही म्हणायचे, ज्याचा कट्यावर हात आहे तोच माझा पांडुरंग परमात्मा एक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नामदेव महाराजांबरोबर पांडुरंग प्रत्यक्ष जेवायचे, बोलायचे, त्यांच्या कीर्तनामध्ये नाचायचे, सर्व काही पांडुरंगाबरोबर नामदेव महाराजांबरोबर पांडुरंग करायचे. मग अशा पांडुरंगाकडे नामदेव महाराजांनी काय मागायला पाहिजे होतं? आता विचार करा, जर तुम्हाला साक्षात पांडुरंग परमात्मा भेटायला आला काय मागचाल? काय मागचाल? तुम्ही काय मागणार मी सांगू का? सांगू? पाठीमाग अगोदर सांगते, ही जर उशीर असते पाठीमागचा अगोदर असते. तर पाठीमाग काय मागते माहिती का? देवा, पहिला मुद्दा माझ्याकडे आधीच कमी आहे, काय कर, लय काय नको 50 किलो तरी. कारण आपल्याकडे कसं माहिती का, म्हशीचा लोळा असतो का, लोळा बांधायचा माहित आहे ना, तेवढं जरी सोन्याचं आणून दिलं तरी घेऊन फिरत गळ्यात, अशी आपली अवस्था. आणि मग आपण त्याला लय हावरं, जगामध्ये एक नंबर हावरं कशासाठी? पाठीमाग लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी तुम्ही साध्या बहिणी नाही. आणि मुख्यमंत्र्याच्या, तुम्ही काय साध्या बहिणी नाही, इकडे अजिबात घाबरायचं नाही, आपण मुख्यमंत्र्याच्या बहिणी. आणि मग पहिला काय मागतं? 50 किलो सोनं दे. दुसरी गोष्ट काय नको, 1000 रुपये साड्या, ते पण कशा? अस्सल पैठणी, साड्या सुद्धा नाही, जरीच्या. आणि मग ते मागितल्यानंतर आता हे सगळं ठेवायचं तर सुरक्षित जागा पाहिजे. तिसरी मुद्दा बंगला दे, असा बंगला दे की गावात कुणाकडे नसलं पाहिजे. आणि मग आता हे सगळं झालं, पण आता फिरताना 4 चाकी पाहिजे, ती पण दे. आता हे झालं आपलं मागणं. आणि इकडं देव देवा, मला आहे ती 4 पोरं, कोणाला किती असतील माहित नाही, अंदाज सांगते, मला असतील 4 पोरं. तो काय कर, एक 200 एकर तर रान सहज देऊन टाक, कारण चौघाला 50-50 तर हे आपण देवाकडे माग. मग मला एक सांगा, विचार करा की जर आपण देवाकडे प्रत्यक्ष जर देव आला तर आपण असं मागू का? तर आपल्याला माहितच नाही की खरं काय आणि खोटं काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय. जे नश्वर आहे, जे कधीच राहणार नाही, ते कधीच आपल्या शेवटपर्यंत जाणार नाही, अशा गोष्टी आपण देवाला मागतो. परंतु संतांनी देवाकडे काय मागितलं? अकल्प आयुष्य भावे दया तुला, अकल्प आयुष्य भावे दया तुला, अकल्प आयुष्य भावे दया तुला,
अकल्प म्हणजे काय? अकल्प आयुष्य मागतायत नामदेव महाराज. अकल्प आयुष्य. आता कल्प त्याच्यामधलं फक्त अगोदर कल्प पाहूया आपण. आता कल्प म्हणजे काय? कल्प तर एक लक्षात घ्या की घड्याळाचा लहानात लहान वेळ कितीपासून सुरू होतो? सेकंदापासून. 60 सेकंदाचा 1 मिनिट आणि 60 मिनिटाचा 1 तास आणि 24 तासाचा 1 दिवस आणि 7 दिवसाचा बोला चला माहित नाही का आठवडा असतो ते? काय मला गुरुजींनी शिकवलंच नाही. इथं कोण नसावं शिक्षक माझ्या मंदिरा. तुम्ही त्यांच्या काळात नव्हताच हे लक्षात घ्या. कारण आपल्या काळात जे शिक्षक असणार ते वेगळे होते. आमचे तर शिक्षक असे असायचे की शाळेत आलं की फळ्यावर 1-2 लिहायचे, निवांत झोपायचे, काय काय पोरांना हातपाय दाबायला लावायचे. असं जर शिक्षण असेल तर पोरं कशी घडतील? प्रत्येकाचं कर्तव्य त्यांनी ते कर्तव्य केलं पाहिजे. आणि 7 दिवसाचा 1 आठवडा आणि 2 आठवड्याचा 15 आणि 2 15 मिळून 1 महिना आणि 2 महिन्याचा थांबले गाडी. गुरुजीने एवढं शिकवलं. आता काय करायचं? उद्या सकाळी आज ठरवायचं उद्या त्या गुरुजीला बघतेच म्हणायचं मला पुढचं कसं शिकवलं नाही. ते महाराज रात्री कसं विचारत होताना आम्हाला आलं नाही. त्या गुरुजीला बघू नका, तो गेला असेल आता. आणि मग 2 महिन्याचा काय असतो? 1 ऋतू असतो. 2 महिन्याचा काय असतो? ऋतू असतो. मग आपले ऋतू किती हो? ऋतू किती? तुम्ही म्हणसाल हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. हे ऋतू, हे मोसम आहेत. ऋतू आहेत 6. ऋतू किती? मी काय शिकवायला आली ना म्हणसाल आमची शाळा गेली. ऋतू 6 आणि मग त्यातल्या 3 ऋतूचं एक काय असतं? आयन. 3 ऋतूचं आयन आणि 2 आयन मिळून 1 वर्ष. 2 आयन मिळून 1 वर्ष आणि मग 12 वर्ष झाल्यानंतर काय होतं? तप होतं का नाही? आमच्या सतीश महाराजांच्या आताच 12 वर्ष झाली. 1 तप पूर्ण झालं पण 1 तपाच्या अगोदरच कीर्तनाला उभारलं. आणि मग 12 वर्षाचा 1 तप 25 वर्ष झाल्यावर काय म्हणायचं? रौप्य. रौप्य का काय म्हणायचं? रौप्य महोत्सव. आणि 50 वर्ष झाल्यानंतर आज साजरा करतो इथे. हे तर लक्षात असू द्या. गुरुजीनं नाही सांगितलं, मी तर सांगितलं की. आणि 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाचा अमृत महोत्सव आणि 100 वर्षाचा शताब्दी. बरोबर. आणि मग ह्या कलियुगामध्ये 4,32,000 वर्षाचं हे कलियुग आहे. आणि त्याला गुणुले 4 करायचं त्यावेळेस काय होतं? एक कल्प होत. आणि मग असं अकल्प आयुष्य नामदेव महाराज मागतात. मग अकल्प आयुष्य विचार करा. आजच्या युगामध्ये कलियुगामध्ये माणसाला किती आयुष्य आहे? सतयुगामध्ये किती होतं? 1 लाख. सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये त्याच्यावरच 1 शून्य कमी झालं. किती झालं? किती झालं? 10,000. तिथनं परत द्वापर युगामध्ये तिथनं काय झालं? 1 शून्य कमी झालं. तिथनं कुठं आलं? कलियुगामध्ये. कलियुगातनं 1 शून्य कमी झालं. आणि परत कलियुगातनं किती राहिले? 100. आणि जर आता 100 मधलं मी देवानं 0 घालवलं तर कसं वाटत? 10 वर्ष 2 पंचवार्षिक पुढचा विषयच नाही. मग 50 तोळे मी मागायचं राहते. सगळंच राहतंय. मग विचार करा. देवाकडे एक आपण अरदास करूया पांढऱ्या परमात्म्याकडे की देवा हे देवाचं 0 काही कमी करू नको. पण देव 0 कमी करत नाही, परंतु आकडे कमी करतोय. कारण 60च्या वर सहसा माणसं जगत नाही. कशामुळे? लागलेत नंबर लागायला. मग असं अकल्प आयुष्य.
मग मला सांगा, जर 100 वर्ष आयुष्य माणसाला या कलियुगात असेल, कुठले साधू संत आहे 100 पेक्षा जास्त शरीर रूपाने जगले नाही. शरीर रूपाने कुठलेही साधू संत 100 पेक्षा जास्त त्यांचं आयुष्य नव्हतं. मग आपलं तरी आयुष्य 100 पेक्षा कसं असेल? मग नामदेव महाराजांची मागणी चुकीची का बरोबर? अकल्प आयुष्य आज 100 वर्ष मिळू शकत नाही, अकल्प आयुष्य का मागताय? तर विचार करा. पुढे अभंग तुम्ही नीट ऐकलाच नाही, कारण आम्ही रोज कीर्तन झाल्यावर ते म्हणतोय, पण त्याचं कधी बघितलंच नाही, बारी कीर्तन कधी केलंच नाही. केलं का कधी? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कुणाला म्हणलं? कुळाला. कुळ म्हणजे काय? तर जे काही त्यांची पिढी आहे, मुलं नातवंड जे काही पुढे असेल ते त्यांचं चालू राहू दे, वंशावळ, आणि त्यांना अकल्प आयुष्य मिळू दे. अकल्पापर्यंत त्यांचा वंश चालू राहतो. आणि मग ते कोणाचं करायचं? तिकडं शांताबाई करणाऱ्याचं करायचं? अकल्प आयुष्य त्याला द्यावं का? त्याच्या कुळाला द्यावं का? मग अकल्प आयुष्य द्यावं कुणाला? तर अकल्प आयुष्य माझी या सकळा हरीच्या दास. कोणाला द्यायचं? हरीच्या दासांना, जे भजन करतायत, कीर्तन करतायत, नामस्मरण करतायत, पंढरीची वारी होय म्हणा पाठीमागा, पंढरीची वारी करतायत, जे काही एकादशीला गावात कीर्तनाला नाही जात आहेत, अशांच्या कुळाला नामदेव महाराज काय म्हणतात? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा. जे हरीचे दास आहेत त्यांचं आयुष्य अकल्प होते म्हणून सांगितलं. मग विचार करा, खरंच आपण हरीचे दास आहोत का? का आजच्या पुरतं इथं येऊन बसलोय? मग कसं आपल्यासाठी ती भागणार होईल हो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपलं काय असतं माहितीये का? लाडक्या बहिणींनो, सकवा का ठकवा का? पाठीमागे तर काय मला दिसतच नाही. तर असं द्या, फक्त झोपू नका म्हणजे झालं. आपलं काय असतं माहितीये का? बाकीचं काय बी असू द्या, आपला नवरा काय राहिला पाहिजे आपल्या ताब्यात. तर तसं नाही. हरीचा दास जो आहे, तो हरीचं कीर्तन नामस्मरण सदोदित त्याला याची आठवण आहे. त्या देवाची ज्याला आठवण राहते, त्याचं चिंतन करतो, भजन करतो, नामस्मरण करतो, भजनाला जातो, कीर्तनाला जातो, एकादशी धरतो, उद्या चतुर्थी आहे चतुर्थी धरतो, आणि आदल्या दिवशी खा खातो. असं नाही एकादशी दुप्पट खाशी. आज उद्या उपास म्हणजे आजच म्हणते आज जरा जास्त खाऊन घ्या उद्या उपास. आणि उपासाच्या नावाखाली सकाळ धरणं सुरू होतं. ज्या दिवशी उपास नसतो त्या दिवशी जेवढं खात नाही तेवढं उपासाच्या दिवशी खाणार. आणि आधीच लिस्ट नवऱ्याला एवढी मोठी असते की हे आजच्या आज घेऊन यायचं, नाही आलं तर डबल फिरून माघारी जायचं, पण घेऊनच यायचं. आणि मग हरीचे दास, मग हरीच्या दासांना फक्त आयुष्यच मिळावं का आरोग्य पण मिळावं? आरोग्य पण महत्वाचं आहे का नाही? का आयुष्यच फक्त महत्वाचं आहे? मला सांगा, आयुष्य आहे आणि त्याला प्यारले झाला पडला तसाच वाटेवरती, कोण सांभाळायचं जाऊ द्यावा? स्वतःचा तर त्रास जीवाचा आहेच आहे, दुसऱ्याला पण ते त्रास होऊन पडतं. मग आशाला आयुष्य मिळावं का आरोग्य मिळावं? तर त्याच्याबरोबर त्याला आयुष्याबरोबर आरोग्यही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात,
गोष्ट अस्तित्वातच नाही त्याचा विचार करणं म्हणजे कल्पना, आणि त्या कल्पनेची बाधा म्हणजे त्या कल्पनेचा रोग नसलेल्या गोष्टीसाठीचं दुःख होऊ देऊ नको. कोणाला कोणाला? माझी या सकळा हरीच्या दासाला. आणि ही संत मंडळी नेहमी सुखी राहावी, त्यांना कल्पनेची बाधा होऊ नये. आता कल्पना म्हणजे काय? जर नसलेली गोष्ट विचार करा. सहसा आपलं दुःख कशावर अवलंबून असतं माहिती आहे? असलेल्या गोष्टीसाठी आपण कधीच दुःखी होत नाही, नसलेली गोष्ट विचारात आणून दुःखी होतो. आपल्याकडे बंगला नाही तर दुसऱ्याचा बंगला बघून दुःख होतो. कल्पना की माझंही असंच असायला पाहिजे. दुसरी कल्पना, दुसरं 4 व्हीलर मधून चाललं, आपण 2 व्हीलर मधून चाललं, कधी माझ्याकडे 4 चाकी येईल ह्याच्यासाठी नसलेलं. पण 2 व्हीलरचा आनंद घेत नाही, काय करायचं? तिकडे बघत बघत तिकडे पडतंय. मग नसलेल्या गोष्टीसाठी माणूस कल्पना करून दुःखी होतो. असंच माझ्या लहानपणीची गोष्ट आहे, म्हणजे मला ती आठवली. ह्याला आमचे आजोबा शेतकरी होते आणि त्यांना 10-15 एकर शेती होती. आणि मग 15 एकर शेतीमध्ये त्यांनी काय केलं? सगळी ज्वारी पेरली. 15 एकर शेतीमध्ये ज्वारी पेरली आणि त्यांनी विचार केला, अंदाज, तुम्ही सगळे शेतकरी असतात आणि अंदाज लावता की 15 एकरामध्ये अंदाजे बाबा आपल्याला किती ज्वारी होईल. हा प्रत्येकाचा अंदाज असतो की बाबा एवढे एवढे ह्या वर्षी आपल्याला पीक मिळेल. आणि तसं आमच्या आजोबांनी धरलं की एकरी 20 पोती, एकरी 20 पोती. 15 एकराचे किती झाले? 15 गुणिले 300 पोती, बरोबर. मग ज्वारी काढायला आली, ज्वारीचं खळं झालं आणि मग झाल्यानंतर ज्वारी झाली 200 पोती. अंदाज कितीचा होता? 300 पोत्याचा. आणि ज्वारी झाली 200 पोती. आणि आजोबा असं कपड्याला हात लावून कट्ट्यावरती बाहेर, असं घराच्या बाहेर पहिला असायचे साधे मातीचे कट्टे, त्याच्यावरती बसले, असं तोंड पाडून बसलेले. आणि मग आमचे चुलते वडील ते भरून आणत होते गाडीत, तोपर्यंत ते पुढे येऊन आपल्या टेन्शन मध्ये. आणि मग मी म्हणलं, का होता त्या? म्हणलं तुम्ही का बरं असं बसलाय, एवढं लय नाराज दिसतंय, आज तर आपल्याला 200 पोती ज्वारी झाली. म्हणलं तुम्ही का नाराज आहे? अगं म्हणलं बाई तुला काय सांगू, मी अंदाज कितीचा लावला होता? 300 पोतीचा. झाली किती? 200 पोती. मग मला सांगा, न झालेली ज्वारी किती पोती? कल्पनेतली ज्वारी 200 पोती झाली. टोटल किती? 300 पोती झाली. त्यातली झाली 200 पोती. असलेली ज्वारी किती? 200 पोती. नसलेली ज्वारी किती? 100 पोती. मग मला सांगा, असलेल्या ज्वारीसाठी त्यांना सुख होतं का नसलेल्या ज्वारीसाठी दुःख होतं? जे झाले त्याच्यासाठी त्यांनी सुख मानलं नाही, फक्त जी कल्पना केली त्याच्यासाठी ते दुःखी होते. म्हणून आपण प्रत्येक जण कल्पना करून दुःखी होतो. जे आहे याच्यामध्ये सुखी राहत नाही ते सुख
आता महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं की ठेवेले आणि ते तैसे राहावे, जितकी असो द्यावे समाधान. पण आम्ही ठेवलं तसं राहत नाही. एक मुलगा असंच खेडेगावातून गेला, तिथं काम धंदा काय मिळाला, म्हणला काय एवढं काय बघायचं, आपण काय करू, पुण्या मुंबईला जाऊन तिकडे राहू म्हणला, तिकडे काहीतरी काम बघू आणि मग तिकडंच सेटल होऊ. गेला तिकडंच सेटल म्हणजे काय, बायको केली आणि तिकडंच सेटल झाला. खोली किती, 10 बाय 10ची एकच खोली. त्या खोलीमध्ये तिथंच फ्रीज, तिथंच कपाट, तिथंच बेड, तिथंच कूलर, तिथंच बाथरूम, तिथंच किचन, सगळं एकाच खोलीत. आणि मग रात्रीचे 11 वाजले होते आणि हे दोघं झोपलेले आणि नवरा म्हणतो बायकोला की मी एक विचार करत होतो ग. ते म्हणले आता तुम्हाला एवढ्या रातचं काय विचार सुचला, म्हणले झोपायचा टाइम झाला. नाही म्हणली, बरं सांगा म्हणली काय विचार करताय. अगं मी ही विचार करतोय की आपली रूम एवढी छोटी, मग काय झालं म्हणली, त्यात म्हणला बेड एवढा छोटा, मग काय झालं, मग म्हणला बेड एवढा छोटा, तर त्या मी विचार करतोय उद्या आपल्याला एखादं मुलबाळ होईल. समजा एखादा मुलगा पांडुरंगाच्या कृपेने झाला, एक मुलगा झाला, तर ही बेड एवढाच म्हणले, आता त्याला कुठं झोपवायचं, म्हणजे त्याला जागा त्यात काय अवघड आहे म्हणले. तुम्ही थोडं पलीकड सारखा म्हणले, ही जी जागा राहते ही त्याच्यासाठी म्हणली. मग म्हणला ही बरोबर आहे, पण मला अजून पुढे एक विचारते, जर आता हे पांडुरंगाच्या कृपेने झालं, मारुतीरायाच्या कृपेने दुसरं झालं तर, मारुतीरायाच्या कृपेने जर दुसरं झालं तर म्हणजे थोडं तुम्ही अजून पलीकडे सारखायचं म्हणले, त्याला इथं जागा द्यायची. बरं मला आता तिसरं जर अजून देवाला वाटलंच याला तिसरं बी फळ 15 द्यावं आणि जर तिसरं बी दिलं तर मग काय करायचं म्हणले, तुम्ही थोडं अजून पलीकडे सरकायचं म्हणले. तसा सरकला तसा बाजकन पडल्या बाबाच्या कमरेचा मणका तुटला. मग आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, सांगा की मणका असलेल्या मुलासाठी तुटला का नसलेल्या मुलासाठी तुटला, कोणासाठी तुटला. नसलेल्या मुलासाठी जर हाड पडलं तर असलेला काय करेल, काढेल की नाही लवकर. नसलेल्या मुलासाठी विचार करून त्यांनी स्वतःचा हाड मोडून घेतलं. अशी कल्पनेची बाधा नामदेव महाराज म्हणतात की माझ्या संतांना होऊ देऊ नको, माझ्या हरीच्या दासांना होऊ देऊ नको. ही कल्पनेची बाधा, हा जो रोग आहे ना कल्पनेचा, दुःखी होण्याचा नसलेल्या गोष्टीसाठी, तो रोग त्यांना होऊ देऊ नको. ही नेहमी सुखी राहावीत आणि ह्या रोगाबरोबर, ह्या बाधेबरोबर दुसरीही बाधा होऊ देऊ नको. अभंगाचं 3रं चरण. कल्पनेची बाधा तर नाही झाली पाहिजे, परंतु अहंकार नाही झाला पाहिजे. अहंकार तर नाही झाला पाहिजे, बरोबर आहे, पण अहंकाराचा वारा सुद्धा लागला नाही पाहिजे माझ्या विष्णूच्या बाबतीत. जे विष्णू माझ्या हरीचे जे दास आहेत ना, त्यांना अहंकार तर झालाच नाही पाहिजे, पण त्याचा वारा सुद्धा लागता कामा नाही. अहंकारचा आता मला सांगा, कापूर इथं असेल कापूर आणि मग कापूर आपण काय करतो, वापरतो दररोज थोडं वापरून डबीतला सगळा कापूर संपवून टाकतो. आणि सगळा कापूर संपल्यानंतर डबीत कशाचा वास येतो, गुलाबाचा, कशाचा वास येतो, कापराचा वास येतो. कापूर तर असतो का त्याच्यामध्ये, परंतु वास कापराचा येतो. तसा तो वास म्हणजे वारा, तसा अहंकाराचा वारा माझ्या हरीच्या भक्तांना नाही झाला पाहिजे. अहंकार नाही झाला पाहिजे, परंतु आमचं त्याच्या विरुद्ध आहे हो सगळं. कसं हरीचं दास म्हणावं, आमचं सगळं विरुद्ध.
बघतो एकदा मरून, बघतो एकदा मरून. तुमचं खरं आहे ना, तुम्ही हाय तोवर तुकडं खाताय, पण तुम्ही मेल्यावर तुकडं नाही तेल लावून चपात्या खाऊ. म्हणजे अहंकार, मी आहे म्हणून सगळं चालतंय, मी आहे म्हणून हे होतंय, मी आहे म्हणून ते होतंय. प्रत्येक गोष्टीत अहंकार अडवायचो. घरामध्ये काय केलं, बायको काय म्हणते, हा तुम्हाला वाटतं काय मी आहे म्हणून सगळं आहे, दुसरी असते तर गेली असते. बरोबर ना, म्हणता का नाही? वय म्हणा की म्हणतो म्हणा, खोटं कशाला बोलताय, मला माहित आहे तुमची हिस्ट्री सगळी. तर काय म्हणतात की अहंकाराचा वारा नाही लागला पाहिजे, अहंकार तर झालाच नाही पाहिजे. अहो असला अहंकार असणार, विचार करा, रावण काय बारका होता का? रावणाचं काय होतं, रावण काय होता? रावणा इतकी भक्ती कोणाची श्रेष्ठ नव्हती, रावणा इतकी संपत्ती कोणाची नव्हती. 7 कोटी सोन्याची घरं कोणाची होती? रावणाची. परंतु सगळ्या धुळीला कशामुळे मिळलं? फक्त अहंकार आल्यामुळे सगळं मातीत मिळालं. मग आज तुम्ही आम्ही विचार करा, आमच्याकडे एक तोळा असला तरी लग्नात म्हणता इथं वाढ करू अंगठीचं, इथं वाढ म्हणते अंगठी दाखवायसाठी 1 तोळा. अहो ज्याचं 7 कोटी 7 कोटी सोन्याची घरं ज्याची टिकली नाहीत, तुमचा 1 तोळा कुठं लागणार? सांगातिक जवळ आहे. अहंकाराला तर काहीच जवळ नाही. सगळं धुळीला मिळणार आहे. जसं रावणाचं मिळलं तसं आपलंही जाणार आहे. मग अहंकार का करू नये माणसाने अहंकार, परंतु आजकाल आम्हाला अहंकाराशिवाय जमतच नाही. अहंकार अहो विचार करा, 2-4 तोळे सोनं असलं तरी मी आजकाल बघते बरं का, तुम्हाला नाही म्हणत, आमच्या इकडं म्हणजे कुठं मामाच्या गावाला तर मी हुडकायला जाणारच नाही. आणि मग तिकडं 2-4 तोळे सोनं असलं, लग्नाला मी गेले, तिची म्हातारी रोज असं पदूर घेते का, ती सुद्धा असं करून बसते. कशासाठी? की माझं सोनं दिसलं पाहिजे. आला का नाही अहंकार? लगेच अहंकार. आपण विचार करा, तुमच्या गळ्यामध्ये 5 तोळ्याचा हार असू द्या, तुमच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याचा कानातला असू द्या, तुमच्या हातामध्ये कितीही 10-20 तोळ्याच्या बांगड्या असू द्या, पण मेल्यानंतर कोण ठेवणार नाही तुमच्या जवळ? पोषण घेते काढून या भूषण घेते काढून या भूषण घेते भूषणे काढून घेतात मेल्यानंतर सगळे, बरोबर का? सगळं काढून घेतात. पण विचार करा, त्याच ठिकाणी तुमच्या गळ्यामध्ये जर तुळशीची पवित्र माळ असेल, कुणाची टाप आहे होती काढून घेण्याची? आहे का कुणाची टाप? तुमच्या सगळ्या सोन्याला काढून घेतलं जाईल, पण तुळशीच्या माळीला कुणाची हात लावायची सुद्धा हिंमत होणार नाही. अशी पवित्र तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात असेल ना, त्याच्या इतका भाग्यवान या जगामध्ये कोणी नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून अहंकार हा आलाच नाही पाहिजे. तरच आपण हरीचं, नाहीतर घरातलं बॉस.
नाही लागू नये असं नामदेव महाराज म्हणताय. मग अहंकाराचा वारा लागू नये हे तर झालं नाही पाहिजे. हरीच्या दासाला कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे. त्याला अकल्प आयुष्य मिळलं पाहिजे. त्याची ही संत मंडळी सगळी सुखी राहिली पाहिजे. आणि माझे या सगळ्या हरीच्या दासाला अहंकार नाही झाला पाहिजे. मग पुढं काय होईल अभंगाचं शेवटच्या टप्प्यात आहे आपण. 7:10 सुरुवात झाली कार्यक्रमाला आणि 9:10 थांबणार हे लक्षात ठेवा. नाहीतर 9 वाजले की आता हिचं कधी संपतंय असं करायचं नाही. फुडाला आलेल्या सूर्यफुलासारखं राहायचं नाही. टवटवीत गुलाबाच्या फुलासारखं राहायचं. टवटवीत गुलाबाच्या फुलासारखं ज्यांनी दिलं त्यांना माहित असेल टवटवीत कसं असतं. आणि मग एक लक्षात घ्या की नामदेव महाराज म्हणतात की माझ्या हरीच्या दासाला अकल्प आयुष्य मिळलं पाहिजे. त्याला कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे. तो सुखी राहिला पाहिजे. त्याला अहंकाराचा वारा नाही लागला पाहिजे. आणि मग नामदेव महाराज शेवटी म्हणतात काय म्हणतात, नामा म्हणे तया असावे कल्याण. त्याचं कल्याण झालं पाहिजे. मग कधी झालं पाहिजे? बायकोचं नाव घेतल्यावर का नवऱ्याचं नाव घेतल्यावर? कल्याण कधी झालं पाहिजे? कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग, ज्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे त्याचं कल्याण
झालं पाहिजे असं नामदेव महाराज सांगतात. मग आता अभंग तर सगळा सुटला ना? का कोणाला कळलं अभंगामध्ये कल्पायुष्य मिळलं पाहिजे? कुणाला हरीच्या दासाला दुसरी गोष्ट कल्पनेची वादा नाही झाली पाहिजे, तिसरी गोष्ट अहंकाराचा वारा नाही लागला पाहिजे, आणि चौथी गोष्ट त्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव पाहिजे, तेव्हा त्याचं कल्याण होणार आहे. चौथं पांडुरंगाचं नाव त्याच्या मुखामध्ये पाहिजे. आणि जर समजा त्यातून जर काय घरी गेलं, आता तुम्ही जाणार घरी खाऊन जावा बरं का, आणि घरी गेल्यानंतर असं वाटलं उद्या परवा मला बाबा बाधा झाली, कोरोना झाली नाही, कोरोना झाला नाही, आपण लय नशिबान आहे हो. आज आपण इतकं भाग्यवान आहे की त्या कोरोना सारख्या 2-3 लाटीतून आपण वाचलोय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. आज आपण नशिबान आहोत की आज हे दिवस बघतोय, नाहीतर मागच काहीच नव्हतं. मग घरी नुसता फोटो अल्बमला काढून लावला असता, ना असते ना तुम्ही ना काहीच नाही, तिकडे सगळं. पण आज आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आजचा हा दिवस बघायला मिळतोय. जर चुकून उद्या परवा 4 दिवसाने ह्या कीर्तनाची निशा उतरल्यानंतर बरं का, आणि मग काय चुकून जर बाधा झाली तर डोस घ्यायला कुठे जायचं? कुठे जायचं? एकादशीला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गावात जायचं, आमोशाला विश्वनाथाच्या बाळूमामाच्या मंदिरात जायचं. का? तिथं कीर्तन असतं. कारण भजन कीर्तन केल्यानंतर तो डोस मिळतो, हे ध्यानात घ्या. असा डोस मिळत नाही. अशी बाधा जर म्हणलं, आता आजार जर झाला, उद्या जाऊ परवा जाऊ कशाला पैसे घालवायचे तर म्हणलं की त्याचं दुप्पट वाढतं. तसं जर तुम्ही म्हणला की आधी एकादशीला काय पाऊस पाणी कसं, अहो संतांनी देहात जिजावला, आम्ही पिजावला पण काय नव्हतं. साधू संतांनी आपल्यासाठी देहात जिजावला, म्हणून आज आपण हे दिवस बघतोय. आज हे परमात्म्याची भक्ती करतोय, भजन कीर्तन करतोय. कुणामुळे? साधू संतांमुळे. अहो संतांना मानतोय, पण त्यांनी पण काहीतरी सांगितलंय ना, मग त्यांचं कधी मानणार? विचार करा. आपण दवाखान्यात जातो आजारी पडल्यानंतर, जाता का नाही? का घरीच डॉक्टर आहे? दवाखान्यात जातो, दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर तपासतो, आपल्याला चिठ्ठी लिहून देतो. चिठ्ठीवरती असं असतं की मला पण, मी शिकलेले पण आजपर्यंत मला अक्षर कळलं. जे मेडिकल असतील त्यांना कळलं असेल की डॉक्टर काय लिहितो ते कळत नाही, परंतु आपला डॉक्टरवरती विश्वास. का? तर हे औषध घेतल्यानंतर मी बरी होणार, विश्वास ठेवून मेडिकल मध्ये जातो, औषध घेतो. आणि मग मध्येच मंगळावरती ग्रह सोडण्यात आलं, यान गेलं ना मंगळावरती. तर ते मंगळावरती यान गेलं, तिथं जाऊन त्यांनी सांगितलं की मंगळावरती जमीन आहे, तिथं असं आहे, तिथं माणूस जाऊन राहू शकतो. त्याच्यावरती विश्वास ठेवला का? जाऊन बघून आला कोणी? सांगण्यावरती विश्वास ठेवला का? जाऊन बघून आला नाही. समजा विषाची बाटली ही आहे, विषाची बाटली, आणि मी जर म्हणलं की ही पेल्यानंतर मरत, मी काय म्हणलं? ही पेल्यानंतर मरत, मग तुम्ही पिऊन बघणार का विश्वास ठेवणार? पिऊन बघणार का? विश्वास ठेवणार की बाबा हे विष पिल्यानंतर मरत. मग मला सांगा, साधू संतांनी एवढे धर्मग्रंथ लिहून ठेवले, त्याच्यामध्ये त्यांची विचारधारा सांगितली, परंतु आपण अजूनही विश्वास ठेवत नाही. ज्या गोष्टी कधी पाहिल्या नाही, तिथे गेलो नाही, त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतोय. माझ्या साधू संतांनी काय सांगितलं त्या गोष्टीवर का विश्वास ठेवत नाही? हे स्वतःच्या मनाला कधीतरी विचारा, कधीतरी विचारा मनाला. मला एका देवाची भक्ती करायला सांगितली पांडुरंग परमात्म्याची संतांनी सांगितली की नाही? आपुलाचा देव एक करून घ्याव, तेणे विना जीवा सुख नाही. एक देव केलं तर सुख आहे, अनेक देव केलं तर सुख नाही. मग आपण काय करतोय? ह्या गोष्टीचा कधीतरी विचार करा. साधू संतांची प्रमाणे तपासून पहा, धर्मग्रंथ कधीतरी वाचत चला. आज तुमची छोटी छोटी सगळ्यांची मुलं आहेत. मी लय मोठेपणा माझा नाही सांगत, पण माझी 2 मुलं आहेत ना, ही 2 मुलं त्यांची दिवसाची सुरुवातच
परंतु मला काय वाटतं माहितीये का, हे गात्यातलं नाही माथ्यातलं आहे, लक्षात ठेवा. मला काय वाटतं की 50,000चा मोबाईल देण्यापेक्षा 500 रुपयाची ज्ञानेश्वरी त्याच्या हातामध्ये द्या, त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवा. आपल्या मुलाला भजनाला कीर्तनाला जरी येत नसलं, झोपत असलं तरी 2 झपाट्या लावून घेऊन जाऊ. अहो आता मारल्यावर पुढे भविष्यात लय उपयोगाचं आहे. सोन्याचे दिवस येतील आता जर संस्कार दिले तर, आणि आता जर संस्कार नाही दिले तर भविष्यामध्ये वृद्धाश्रमाची आताच तयारी गटुडं बिटुडं बांधून ठेव. कारण हे असे दिवस येणार, हे कलियुग आहे. 10 वर्षाखाली काय अवस्था होती आणि आज 10 वर्षांनी काय अवस्था आहे आणि पुढच्या 10 वर्षांनी काय अवस्था असणार आहे, तुम्ही विचार करा. जर मुलं वाटत असेल की आपली चांगल्या मार्गावरती जावी, साधू संतांच्या विचारधारेनुसार त्यांनी चालावं, तर त्यांना गरज आहे आज त्यांच्या हातामध्ये साधू संतांचे विचार देण्याची. साधू संत काय होते, माझे तुकोबाराय कोण होते, माझे नामदेव महाराज कोण होते, माझे संत ज्ञानेश्वर माऊली कोण होते, हे त्यांना कळणं गरजेचं आहे. माझा भक्त पुंडलिक कोण होता, जर भक्त पुंडलिक त्याला कळलं तर तो आई बाबाची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. हे आजच्या काळाची गरज आहे. तुम्हाला आता हे मजा वाटत असेल, हिचं काय असतं, ही काय बी सांगते असं वाटत असेल, पण त्याचा परिणाम पुढच्या 10 वर्षांनी बघा तुम्हाला बघायला मिळत सगळं, पुढच्या 10 वर्षांनी. त्याच्यामुळं माझ्या हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्यां पुढं की आपल्या मुलांवरती आतापासूनच लक्ष द्या. नाही तर लक्ष दिलं, मुलं जर वाया गेली, तुम्ही कितीही संपत्ती कमवा, कितीही धन कमवा, त्याचा शेवटाला काही सुद्धा उपयोग नसणार आहे. कारण एक किती धन कमवला आणि मुलाला संस्कार नाही दिले, एका क्षणात सगळी संपत्ती घालवू शकतो. अहो तुम्ही मुलासाठी विमा उतरवता का नाही? कशासाठी जीवनपणी विमा कशासाठी उतरवता की मेल्यानंतर माझ्या पाठीमागं माझी मुलं, माझी पत्नी यांची आर्थिक स्थिती बिघडू नये, त्यांचं सर्व काही जे आर्थिक आहे ते बंद पडू नये, त्यांना पैसा अडका पुरावा मेल्यानंतर. परंतु विचार करा, तुम्ही हा पैशाचा विमा त्याच्या जीवनामध्ये उतरवण्यापेक्षा त्या वारकरी संप्रदायाचा विमा त्याच्या जीवनामध्ये उतरावा, त्याचं कल्याण झाल्याशिवाय. आज नारदाच्या गादीवरून बोलते, खोटं नाही सांगत. कारण आज माझी मुलं काय करतात हे मला माहित आहे. कारण संपूर्ण शाळा, संपूर्ण सगळे शिक्षक मला माहित आहेत की तुमची 2 मुलं सगळ्यापेक्षा वेगळी आहेत आणि सगळ्यासाठी आदर्श आहेत. एक मॅडम मला म्हणाल्या शाळेतल्या की मी देवाकडे प्रार्थना करते की सतीश महाराजांसारखा मुलगा देवा पुढच्या जन्मी माझ्या पोटाला दे. आणि ह्याच्या इतका पुरस्कार आई वडिलांना कोणता असेल जगात मोठा? आई वडिलांसाठी आपल्या मुलांपेक्षा मोठा पुरस्कार कोणता आहे? नाही. का मुलं जर सुसंस्कारित केली ना तर तुमचं भविष्य चांगलं होणार आहे. विठोबा